ब्लॉगिंग करता जमत नहीं भी, मतलब बिल्कुल भी अंडर एस्टिमेट मत करो ये एयरपोर्ट को। हमारे सभी हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय नो मी अशी थोडीशी पाडूशी दिसते पण मी नेहमी अशीच असते. सो सध्या मी हैदराबादला आहे, पण हा जो व्लॉग आहे हा वायझॅगचा आहे. तर मी माझी जर्नी शूट केली आहे मुंबई टू वायझॅग. तर मी वायझॅगला का गेले तर तुम्हाला सांगते. मी ई वयसे ह्या सॉन्गच्या शूटसाठी गेलेले आहे आणि ई वयसे हे सॉन्ग तुम्हाला यूट्यूबवर पण मिळेल, आदित्य म्युझिकच्या पेजवर, आणि तुम्हाला माझ्या सिरीजमध्ये पण बघायला मिळणार. माझ्या सिरीजचं नाव आहे गुर्तू कोस्त नाही. सो इट्स गोइंग टू रिलीज ऑन 3 जुलै. तर आम्ही तिथे सॉन्ग शूटसाठी गेलेलो आणि तो आमचा शेवटचा शूट होता. अँड खूप मजा केली आम्ही. खूप हेक्टिक होता स्केड्यूल, बट मी शूटचं BTS काहीच करू नाही शकले. पण मी माझी जर्नी शूट केली आहे, तर तुम्ही हा व्लॉग नक्की बघा. आय होप तुम्हाला आवडेल. बाय बाय बाय, मिस मी. नोबडी केअर्स. ॲब्सोल्युटली ॲमेच्युअर ब्लॉगिंग करते मी गाईज. माझ्यावरनं होप्स सोडून द्या तुम्ही लोक. But lovely airport. Even before I did not go in, I am already declaring it. आम्ही पोहोचलोय डीबा इंटरनेशनल एयरपोर्ट. इफ दिस इज व्हाट इट्स कॉल्ड. मैं ये प्लैनेट पे जा रही हूँ, इसीलिए मैंने चेक इन किया. समझा क्या आपको? कमिंग सून. असा दिसतो आपला एअरपोर्ट. सो ब्युटिफुल. मला T2पेक्षा जास्ती हा आवडला है ना. नवीन पण आहे म्हणून मोकळं आहे, लोक नाही आहे जास्ती. आता आम्ही चेक इन करायला चाललो आहे. आम्ही त्या सिस्टममधनं बॅग टॅग्स आणि बोर्डिंग पासेस घेतले. सो नाव वी आर गोइंग टू चेक इन. बाय गाईज, इकडे चेक इन टर्मिनल्स बघा किती आहे, पण अर्धे खाली आहे. हां, सिक्युरिटी काय बोलतात त्याला? सिक्युरिटी चेक इन. हां, इकडे सिक्युरिटी चेक इनचे एवढे सगळे काय बोलतात सेक्शन्स आहे, आणि T2 आणि T1ला इतके नाही आहेत इफ आय एम नॉट रॉंग. आणि सर्वात जास्ती गर्दी तिकडेच भरली असते. बिल्कुल भी अंडर एस्टिमेट मत करो ये एयरपोर्ट को, क्योंकि इधर बेरूट है और फूड यहाँ का खाना बहुत अच्छा होता है. ये दोनों रेस्टोरेंट का मैंने खाया है, इसलिए बता रही हूँ. बहुत अच्छे हैं इधर पे. बहुत अच्छा है इधर का खाना, सच्ची बता रही हूँ. कभी ट्राई करो, नहीं किया रहेगा तो. अभी तो खाने में भी है फूड और पवई में भी है. गाइस, मी सबकोला आली आहे. इथे सबको पण आहे. T2 आणि T1ला पण नाही. आय एम ऑलरेडी लविंग दिस एअरपोर्ट. आय कुड लिटरली स्टे हिअर, कारण इकडे सगळे चांगले रेस्टॉरंट्स आणि कॅफे आहे. पण सबको फक्त एकच चांगली गोष्ट नाही आहे की AC नाही आहे इकडे. खूप उकडते आणि गरमीत म्हणजे मरण्याची गरमी आहे. मला स्वतःला इतकं गरम होत नाही, पण मला आज गरम होत आहे इकडे. गाइस, ये हमने ऑर्डर किया है. कॉफी आणि क्रोसॉनचा फ्लेवर आहे. चांगलं आहे. इतकं गोड पण नाही आहे म्हणून चांगलं लागलं आहे, बट क्वांटिटी खूप जास्ती आहे. माझ्या पोटात इतकं नाही जाणार, पण मी संपवीन. डू नॉट वेस्ट फूड एनी ऑफ यू, इन्क्लुडिंग मी. जितकं मी पुढे चालत जात आहे, मला तेवढेच नवीन रेस्टॉरंट्स आणि काही ना काही वेगळे आउटलेट्स दिसत आहे, आणि मला ते सगळे आवडतात. बिकॉज दे ऑल आर रिअली गुड. मला इथेच राहायचं आहे थोड्या वेळासाठी, बिकॉज मला आत्ता वाघा मामा पण दिसलं. देन आय वॉज लाईक की मला रामेन खायचं, बट माझ्या पोटात जागा नाही आहे. सिन्स मी आईस्क्रीम आणि एक डर्टी माचा चियो ऑर्डर केलं, मग आता मी डायरेक्ट बॅगमध्ये जेवणार. बाय द वे, आय डोंट नो तुम्ही नोटीस केलं की नाही, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं मी कुठे चालली आहे, पण मी चुकून मागच्या क्लिपमध्ये बोलली. जाऊ दे आता. बट द बेस्ट पार्ट अबाउट दिस एअरपोर्ट इज इकडे जास्ती लोकं नाही आहे.
आणि निवांत माणूस एकदम पीसफुली सगळीकडे फिरू शकतो. आणि मी अमिषा पटेलला बघितलं मगाशी, काय सुंदर दिसते. मला अशी इच्छा झाली आतून की मी तिच्यासमोर जाऊन नाचू. कहो ना प्यार है. मला वेडी समजली असते ती. आणि असं कधी होऊ शकतं का की मी पॅक केलं आहे, वेदर इट्स इन ॲडव्हान्स ऑर लाईक ॲडव्हान्समध्ये पॅक केलं तर विसरत नाही. बट जेव्हा मी थोडंसं असं एन टाईमला पॅकिंग करते, मी काही ना काहीतरी विसरते. मी विसरले. सो असे 2-3 गोष्टी, पण त्यातलं एक मला इकडे मिळालं. आणि ते पण कितीला पडलं मला सनस्क्रीन? 700 रुपये भरले मी सनस्क्रीनसाठी. मी इथे 2400 भरले. सत्यानाश. किती मस्त दिसते. गाईज, आम्हाला तिथपर्यंत चालायचं आहे. मग तुला सांगितलेलं खायला. तू आईस्क्रीम खाल्लंस ना, तरी भूक लागली आहे. तिथपर्यंत चालायचं आहे आपल्याला. इतकं चालल्यावर भूक लागणारच तुला. गाईज, किती एक्सरसाइज करा. माझ्या पोटातली चरबी कमी नाही होत आहे सॅडली. आणि आज माझं पोट पण सरफ नाही झालं, कारण मी कमी खाल्लं आणि काम जास्त केलं. रात्रीपर्यंत मी कामच करत होते. काय बोलतात त्यांना, डेडलाईन्स होते, डेडलाईन्स. Spacious comfort during your flight. Please contact the nearest cabin crew member. We will be happy to assist you. नमस्कार, हमारे सभी इंडिगो ब्लू चिप मेंबर्स का हार्दिक स्वागत है. धन्यवाद. Ladies and gentlemen, boys and girls, we extend a warm welcome to our Indigo Blue Chip members aboard. एमिरेट्समध्ये असतं आणि इंडिगोमध्ये तू अपेक्षाच नाही करू शकत. I have finally landed in Visakhapatnam after like 13-14 years, and I'm very excited to see how changed Visakhapatnam is, because the last time I visited I just had seen the beach, nothing else. So yeah, I'm really excited and I'm hungry. मला भूक लागली आणि इथे पण मुंबईसारखी ट्रॅफिक आहे, पण मस्त वाटतंय. वातावरण छान आहे. सध्या गरमी नाही होते, पण मे बी उद्या सकाळी किंवा दुपारी गरम होऊ शकतं. आणि मला वाटलं इकडे मला फिश खायला मिळेल, बट आत्ता या सीझनमध्ये नाही मिळणार, कारण ब्रीडिंग सीझन आहे. तर जुलैनंतर इथे फिश खायला मिळेल आणि तेव्हा मी नसणार इकडे. सो पॉईंटच नाही आहे, मग मुंबईतच खायला लागेल. गाईज, किती मस्त हॉटेल आहे. हैदराबादचं दसपल्ला हॉटेल आणि विशाखापट्टणमचं शेरेटन दोन्ही छान आहे. तर तुम्ही कधी आलात तर इकडे नक्की राहा, किंवा तिकडे गेलात तर तिथे राहा. मी काही पण बोलत आहे कारण मला भूक लागली आहे आणि मला काहीच सुचत नाही आहे. मला मस्त बिर्याणी खायची इच्छा आहे. मला काय पण चालेल ॲक्च्युली, पण काहीतरी टेस्टीच पाहिजे मला फॉर शुअर. भूक लागली आहे असं म्हणून मी सूप बघ किती घेतलं आहे. जज नका करू, मी भरपूर गोष्टी ट्राय करणार आहे कारण मी बुफेसाठी ऑप्ट केलं आहे. सो स्टे ट्यून. गाईज, हे क्रीम ऑफ मशरूम आहे. तर मी घेणार होती सेपरेटली, बट आईने घेतलं आहे. तर मी त्याच्यातलं टेस्ट केलं, आवडले, पण मी वेस्ट नाही करणार. मी विचार करते आहे एक ट्राय केलं ना घास, मग बस आहे.
मी दुसरं काहीतरी ट्राय करेन. पण खरंच खूप छान आहे. हेही तितकंच चांगलं होतं जितकं ते. सो राऊंड 2मध्ये मी सॅलड आणि थोडेसे स्टार्टर्स घेतले, तर ते मी तुम्हाला दाखवते. हे 2 स्टार्टर्स आहेत आणि हे सगळे सॅलड आहेत. आणि मी कुठेही गेली ना, मार्सवर पण गेले ना, मार्सवर कधी, तर तिकडे जर कांदा आणि टमॅटो असेल ना तर नेहमी घेईन, कधीच मिस नाही करणार. कारण मला खायला इतकं आवडतं ना, कांदा, टमॅटो, काकडी सगळे खाते मी. राऊंड 3मध्ये मी थोडेसे नॉनव्हेज घेतले, तर जे नॉनव्हेज खात नाही त्यांनी डोळे बंद करा. ये सब ठीक है. ये मसाला देखो मैंने कितना लिया है. चिमणी पण माझ्यापेक्षा जास्ती खात असेल, पण बुफे आहे म्हणून मी सगळे थोडं घेते. आणि मला काय तेवढं इंटरेस्टिंग वाटलं नाही, पण मला फक्त ट्राय करायचं होतं म्हणून मी त्यापुरतं घेतलं. गाईज 4th राऊंड आहे हा माझा. ह्याच्यामध्ये मी व्हेज फूड घेतलं आहे, एकदम असं कम्फर्ट फूड. तर तुम्हाला दाखवते मी, थांबा. कर्ड राईस, सांबार, लोणचं, आय थिंक भजी आणि पापड. ॲक्च्युली मी पापडला स्किप करणार होते, बट व्हॉट इफ इट टेस्ट डिफरंट म्हणून मी घेतलं. आय थिंक नेक्स्ट काय बोलतात, राऊंड 5मध्ये मी डेझर्ट खाणार. गाईज राऊंड 5मध्ये डोरेमॉनचं तोंड आणि अख्खं शरीर आलं त्याचं. पण ह्या हॉटेलच्या 1-2 व्यक्तींनी मला ओळखलं. सो ते आय थिंक फूड स्टाफचेच मेंबर्स आहेत, तर ते म्हणाले की मला ते स्पेशल डेझर्ट बनवतात. आय एम ग्रेटफुल फॉर इट, बट हे नाही खायला पाहिजे मला, मी जाडी होईल. गाईज हे आम्हाला कॉम्प्लिमेंटरी दिलं आहे. ते शेफ काका आहे ना, त्यांनी बनवलं आहे. हे किती मस्त आहे, पण माझं पोट भरलं आहे आणि मी सगळे आणि मी दिसते ना, तर मग माझं पोट भरलं आहे. पण त्यांनी एवढं आवडीने बनवलं आहे माझ्यासाठी, कारण त्यांनी ओळखलं ते माझे फॉलोवर आहेत. तर मग असं सोडून द्यायला मला आवडणार नाही, वाईट वाटेल. आणि एकदम त्यांनी प्रेमाने एवढं बनवलं आहे, तर थोडे कॅलरीज आता मला वाढवायला लागतील. नाही, थोडे कॅलरीज माझे वाढतील. काय बोलते मी कधी कधी. वाव गाईज, मजा येते मला. किती मोठी लॉबी आहे. ॲक्च्युली मी युजली 5 स्टार हॉटेल्सचे लॉबीज इतके मोठे नाही बघितलेत. म्हणजे असे स्पेशियस नसतात, कंजस्टेड असतात. ॲटलिस्ट मुंबईचे मी बघितलेत. मे बी मी तशा हॉटेल्सला गेली असेल जिथे छोटे छोटे असतील. आय गेस, मला आठवत नाही आहे, बट मला जितकं आठवतं आहे छोटे असतात युजली. तर मला अशी मोठ्या लॉबीजची सवय नाही आहे, बट गुड टू सी. बाप रे गाईज, मला डेझर्ट्सचं आता काय बोलतात ते दिसतंय छान, पण मी खाऊ नाही शकणार. हे बघ, डिअर मिस यशश्री, वॉर्म वेलकम टू 4 Points बाय श्री शरटन. सच अ क्यूट लेटर. मी एक्सपेक्ट पण नाही केलेलं. मला पहिल्यांदा असं सगळे मिळालं आहे. सो मच ऑफ पॅम्परिंग, व्हेरी क्यूट, लव इट. वेलकम कार्ड पाठवलं आहे त्यांनी. थँक्यू गाईज, थँक्यू शेरेटन हॉटेल विशाखापट्टणम. आय लव इट. आय लव द रूम, आय लव द स्टाफ, आय लव द सर्विस. वेन I have not even spent a day, but I love it already. Thank you so much. Also, the room is really beautiful. TV पण मस्त आहे. ही बघा गाईज, व्हेरी नाईस. झालं, बघितलं ना पूर्ण ब्लॉग. जर आवडलं असेल तर लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो अँड देखते रहो मिनी ब्लॉग्स. ओके, बाय.